नर्मदे हर आज दिनांक 15 डिसेंबर 2025 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 43वा दिवस आहे। आम्ही आहोत डही येथे, धार जिल्ह्यातील डही येथे। आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतोय। चला तर बघूयात पुढे काय काय प्रसंग येतात, काय काय ते। नर्मदे हर। सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही 4 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर उजेड झाले। आता बऱ्यापैकी स्पष्ट दिसायला लागले। सूर्योदय अजून झालेला नाही आहे तरी आपले पोलीस काका, नर्मदे हर काका आणि बाकी परिक्रमावासी मागून येताना दिसतील। अशा प्रकारे सकाळी सकाळी थोडं लवकर निघतात कारण आंतरिक आपलं जातं आणि थंडी असते, पण चालल्यामुळे थंडी वाजत नाही एवढी। तर म्हणून परिक्रमावासी काही तर 4 वाजताही निघतात परिक्रमावासी, पण आपण 6, 6:15 निघतो। मोस्टली 6:15 नंतरच निघतो। सगळं आवरून सगळेजण सोबतच निघतात म्हणून उशीर होतोच। नर्मदे हर। पुढे एक छोटंसं गाव आलंय फिफेडा। फिफेडा गावातून जातो आपला रस्ता। अजून आपण निसरपूरच्या दिशेने जाणार आहोत। आजचा मुक्काम निसरपूरलाच होणार आहे। जर लवकर पोहोचलो तर त्याच्या पुढे करू 4 किलोमीटर, पण सध्या आपण सगळ्यांच्या हिशोबाने आपण निसरपूर ठरवलंय। तर बघूयात किती वाजता पोहोचतो आणि पुढे काय करू शकतो ते। नर्मदे हर। करून आल्यानंतर इथं फॅमिलीवाले नर्मदे हर यांनी परिक्रमावासी यांना चायप्रसादीसाठी बोलवलंय। सगळ्यांनी आपली बॅग खाली उतरून असं लावायला सुरुवात केली आहे। चायप्रसादी आणि बालभोग देण्यासाठी जिथे जागा भेटेल तिथे अशा पद्धतीने परिक्रमावासियांनी जागा घेतली आहे आणि बसले आहेत। नर्मदे हर। आजचं सूर्यनारायणांचं दर्शन अशा प्रकारे झालंय आणि आपण चालतोय पुढच्या मार्गाला। निसरपूरकडे। चिभाण्या गाव, चिभाण्या, आणि इथून थोडंच पुढे वस्ती आहे आणि इथे सगळे जण आता बालभोगसाठी थांबणार आहेत। आम्ही थांबलोत, मागचे पण येतील आणि बालभोग घेतील। नर्मदे हर। चिभाण्या गाव। सगळे परिक्रमावासी इथे बालभोग असलेत कारण आज आहे एकादशी। सगळ्यांचे उपवास, प्रत्येकाने जे उपवासासाठी आणलेले काही चिप्स वगैरे आहेत ते चिप्स, शेंगदाणे, खजूर खात आहेत आणि बालभोग झाला की मग निघतील पुढे। नर्मदे हर। नर्मदे हर। आपण बालभोग घेतला, पुढे मार्गस्थ झालो आहोत। काल आपण होतो डही या ठिकाणी, धार जिल्ह्यात। डहीहून आपण आता निसरपूर जाणार आहोत। रस्त्यात आता चालत आहोत। आज आश्रम कशात माहित नाही, रस्ता अननोन आहे। बघू आता काय होतं काय नाही। काल रात्री जेवण पण मस्त होतं, छान होतं। काजूची भाजी होती, गोड
चटणी, खजूरची चटणी होती, डाळ भात पुरी आणि पापड पण होता. आज एकादशी असल्यामुळे रात्री सगळ्यांनी पोटभर जेवण केलं होतं. आणि सकाळी काल रात्री चिप्स वगैरे घेऊन ठेवले होते, तरी सकाळी आता बालभोग केला आहे. कारण दुपारी काय भेटतं माहीत नाही, म्हणून दुपारसाठी शेंगदाणे वगैरे गुड शेंगदाणे हे ठेवलेले असतात. दुपारी जर फराळ काय भेटलं तर ठीक आहे, नाहीतर गुड शेंगदाणे खाऊन परत पुढचा प्रवास करूयात. नर्मदे हर. चालून आल्यानंतर आपल्याला एक छोटं म्हणजे बरं मोठं गाव आहे, पडियाल म्हणून गाव लागलेलं आहे. इथं एक आश्रम आहे. आपण तपास करू, जर इथं पुढे जर 5 किलोमीटरवर आश्रम असेल तर आपण 5 किलोमीटरला जाऊ. आता इथंच थांबावं लागेल. टाईम तर अजून काय झालेलं नाही, पण कपडे तरी धुवून निघतील असा मॅनेजमेंटने थांबावं लागेल इथं. आता 10 वाजलेत फक्त. पुढे तपास करून बघू काय होतं ते. नर्मदे हर. इथे आल्यानंतर आपण विचारलं इकडे आश्रम आहे, पण आपण टाईम असल्यामुळे पुढच्या आश्रमात जाऊयात. दुगाव इथे जाऊयात. नर्मदे हर. दुगावला जाण्यासाठी आपण 3 किलोमीटर. नर्मदे हर. आपण आता निघालोय दुगावाकडे. दुगावाचा आश्रम आहे 4 किलोमीटर पुढे, 4-4.5 किलोमीटर. तर बघूयात आता कधी पोहोचतो ते. नर्मदे हर. 12 वाजलेत. आपण आता दुगाव फाट्याजवळ आलोय. परिक्रमावासी पुढे चालतायत. बाबा मागून येत आहेत. भेंडीची शेती. त्या भाजीपाल्याची शेती खूप पाहायला भेटली आहे. भेंडी, टमाटर, वांगी. दोगावा गाव आलंय. एक गाव रस्त्याच्या माग उजव्या हाताला, एक गाव रस्त्याच्या पलीकडे थोडंसं पुढे डाव्या हाताला आहे. असं 2 गाव मिळून हे दोगाव असं नाव आहे या गावाचं. पण आता कालांतराने ते वाढलं म्हणून इकडं तिकडं झालं. 2 गावं आहेत म्हणून त्या गावाचं नाव नर्मदे हर. 2 गाव आहेत म्हणून त्यांचं नाव दोगावा केलंय असं आम्हाला मागे एक काका म्हणले. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे हे गाव आहे दोगावा. दुरून आता आश्रम आलेलं दिसतंय. आपले काही परिक्रमावासी गेलेत. सकाळपासून 19 किलोमीटर चालून आल्यानंतर आत्ता मागं गाव पाहिलं तर 19 किलोमीटर होतं.
19 किलोमीटर नंतर आपल्याला अन्न क्षेत्र दिसलंय. श्री जेवलकी महानर्मदा आश्रम, अन्न क्षेत्र, श्री केवलजी मंदिर, दोगावा कोंदा इथं आश्रम आहे. परिक्रमावासियांनी जे आधी आलेत त्यांनी कपडे वगैरे धुवून लावलेत सुकवायला. नर्मदे परिक्रमावासियांनी आसन लावले तिथं आणि आम्हाला लगेच बोलून घेतलं. कमंडलू आपण आता भोजन प्रसादी घेतली आहे आणि निघालो आहेत पुढच्या मार्गाला निसरपूरकडे. थोडं भोजन प्रसादी घेतली, आराम केला आणि आता मार्गस्थ झालाय. नर्मदे हर. वातपुरा गाव लागले. नर्मदे हर. इथून आपण जात आहेत वादपुरा. पुढे 4 किलोमीटर चालून आल्यानंतर थोडा थकवा जाणायला लागलाय आणि आता सावली पण बऱ्या दिसायला लागल्यात. वाटतंय थोडं बसावं, पण रस्ता वळणाचा आहे. वळणावर बसणं थोडं रिस्की असतं. तर बघू आता पुढे कुठं जागा भेटली तर बसूयात. इथे कांदे लावणं चालू आहे. पुढे कांदे लावतायत, मागून लगेच पाणी भरणं. शेतकरी राया आहेच पाणी भरायला. पाणी मुबलक आहे इकडे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. कुक्षी 11 किलोमीटर, धार 116 किलोमीटर, निसरपूर 2, बडवानी 27, मनावर 41, बाग. आपल्याला जायचं इकडं. नाही इथे परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादी दिली जाते आणि आपला मार्ग आहे इकडे निसरपूर. निसरपूरचा हा ब्रिज आहे, नवीन बनवलेला आहे. कारण निसरपूरचं जे गाव होतं ते इथून जर आपण पाहिलं सगळं पाण्यात गेलेलं आहे. हे मंदिर जर पाहिलं तुम्ही फक्त कडक दिसत असेल, छोटं मंदिर असेल जे असेल ते. सगळं मैयाचं बॅक वॉटर आहे. सरदार पटेल सरोवर मध्ये हे केलेलं आहे. पुनर्वसनात गेलेलं गाव आहे. थांबव. खांब, लाईटीचे खांब इथपर्यंत बुडालेले, म्हणजे पाण्याची लेवल पातळी गावात किती असावी. मंदिर परिसर होता. पुढे मंदिर परिसर, गाव खूप आहेत.
पूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेली, घर मंदिर जुनी. इथं जर पाहिले पूर्ण घर मंदिर सगळं पाण्याखाली गेलेली, सगळी वास्तू सगळं पुनर्वसन करून हे केलंय. आपण आलोय आता विसरपूर गावात. विसरपूर गावाचं हे बस स्टँड. इकडचे बस स्टँड असले मोकळे आणि इकडं खाली बाजारपेठ दिसते, पाल लावलेले आहेत, गर्दी पण भरपूर आहे. आणि इकडं आपल्या आश्रमाचा रस्ता आहे हा. नर्मदे हर. कुक्षी बडवानी हायवे रस्ता. इथं मंदिर आहे महावीरांचं, आश्रम आहे का माहित नाही. श्वेतांबर नाही, इथं जैन मंदिर आहे श्वेतांबर. ह्याच्या पुढे आपला आश्रम असेल. कुक्षी बडवानी हायवे. परिक्रमावासी वाढतायत म्हणजे नर्मदा सेवा आश्रम आलेलं आहे. विसरपूर येथील खेडापती हनुमान मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आश्रमाच्या आतील हा परिसर आहे. तर इकडे आहे भांडारगृह. या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी बनवली जाते आणि इकडे महिलांसाठी राहण्याची ही सुविधा आहे. आसन लावलेलं आहेत महिलांनी आणि इकडे बाबाजींनी घेतलेले आहे सेवा करण्यासाठी. मिरची कापतायत. आप स्टे कर रहे हो, ये बहुत पवित्र जगह है जहाँ आप रुके हो. यहाँ पे पहले मेघनाथ आया था एक टाइम पे. मेघनाथ ने यहाँ पे तपस्या करी थी ब्रह्मदेव की, तो उसे निकुंभला यज्ञ की जो सिद्धि थी वो मिल गई थी. उसके आगे अगर आप देखोगे तो वहाँ पे हिरण्यकश्यप आया था. उसने जो तपस्या करी थी उस गांव का नाम पड़ा हरणफाल. उसके आगे आप देखोगे तो धर्मराज आए थे, यमराज जी. उन्होंने तपस्या करी थी नर्मदा तट पे, तो उस गांव का नाम पड़ा धर्मराय. ऐसे ये पवित्र स्थल है यहाँ पे. और जहाँ आप रुके हो, ये दो स्टेट को एंशियंट टाइम पे जब छत्रपति शिवाजी महाराज का समय चल रहा था, उस टाइम की मराठा साम्राज्य के टाइम पे यहाँ पे दो स्टेटें थी. और जो स्टेट पे आप यहाँ रुके हुए हो, ये दो बॉर्डर शेयर करता है ये गांव. इस पार ग्वालियर स्टेट जहाँ आप रुके हो, ये होलकर स्टेट है देवी अहिल्याबाई की. और देवी अहिल्याबाई के समय से यहाँ कोटेश्वर धाम वगैरह जो घाटों का निर्माण है, मूर्तियों का निर्माण है, मंदिरों का निर्माण है, वो इस टाइम पे यहाँ पे हुआ था. इस जगह की ये स्पेशलिटी है और पूरी नर्मदा पट्टी की स्पेशलिटी है. क्या आगे आप जाओगे तो पुराना गांव चिखलदा था, फिर बड़वानी आ गया. इधर से आप जाओगे तो मांडव आ गया. तो बड़वानी में सबसे प्रसिद्ध जगह है 52 गजा, जहाँ पे 52 फीट की बुद्ध की प्रतिमा है पहाड़ में से निकली हुई. वो उसके बाद बड़वानी जिले से आगे आप जाओगे सेंधवा. सेंधवा के बाद आएगा खेतिया. खेतिया के बाद चालू हो जाएगा महाराष्ट्र. यानी पीछे की जो दक्षिण जगह है, ये पूरा दक्षिण जगह महाराष्ट्र है. अलीराजपुर डिस्ट्रिक्ट है, दो स्टेट के साथ बॉर्डर शेयर करता है. पश्चिम में छोटा उदयपुर आता है गुजरात,
और दक्षिण में आता है महाराष्ट्र, वो भी नंदुरबाग से ही करता है। तो ऐसी जगह पे आप बिल्कुल ट्रेवल कर रहे हो, माई की कृपा से आप पूरी परिक्रमा कर रहे हो। धन्यवाद। कोटेश्वर का महात्मा पता है। और वहाँ पे मतलब राजा महाराजाओं के समय का ये सब प्रतिमाएं बनी हुई थी, जो कि सरदार सरोवर डूब क्षेत्र के कारण वो डूब गया, सब नष्ट हो गया। अब जब भी सरकार कुछ भी काम करेगी तो यहाँ पे नया कोटेश्वर धाम बनेगा। अभी वहाँ पे कोठड़ा घाट पे ही सब पूजा पाठ होती है, नर्मदा जी की मंदिर बन रहा और सब सिद्ध करते हैं, मतलब पूजा पाठ करते हैं, तब करते हैं। कोटेश्वर का महात्म्य क्या है वहाँ पे? अभी भी बोलते हैं कि वो क्या अभी भाई के समय की है वो स्थापना। बहुत पुराना मंदिर है, मतलब पूर्वजों के टाइम पे। वो भी बहुत स्पेशल मंदिर है, सिद्ध मूर्ति है भोलेनाथ जी की। वहाँ जाके कोई भी सच्चे मन से प्रार्थना करता है, सच्चे मन से पूजा पाठ करता है, तो उसको सब जो भी उसकी मन की इच्छा है, जो भी सिद्धियाँ हैं, जो भी उसको प्राप्त करना है, उसको पूर्ण होती है ऐसा। और इधर ओंकारेश्वर भी आ गया, खरगोन जिला चालू होगा, महेश्वर ओंकारेश्वर। ओंकारेश्वर की स्पेशलिटी ये है कि ओंकारेश्वर में जो ज्योतिर्लिंग है, वहाँ पे भोलेनाथ जी विश्राम करते हैं, रात्रि विश्राम वहीं करते हैं माता पार्वती के साथ। तो वहाँ के पंडित जी से कथा सुनी थी, उन्होंने बताया था कि जो ओंकारेश्वर है वहाँ पे जो चौपड़ पासे बने हुए रहते हैं, तो भगवान जब शयन पे जाते हैं तो माता पार्वती और भोलेनाथ जी शयन के टाइम पे चौपड़ पासे खेलते हैं। तो एक टाइम पे जब भगवान गए तो माता पार्वती ने पूछा पंडित जी से कि पंडित जी आप बताइए कि कौन जीतेंगे। तो पंडित जी ने बोला कि प्रभु जीतेंगे। तो प्रभु हार गए और प्रभु जीत गए और माता जी हार गई। तो माता जी ने क्रोधित होकर पंडित जी को श्राप दे दिया। पंडित जी उदास होकर बैठे हुए थे, तो ऊपर से इंद्रदेव और जो भी वहाँ पे स्वर्ग से जो भी आई अप्सराएं वगैरह पूजा पाठ करने के लिए ब्रह्म मुहूर्त में, क्योंकि ब्रह्म मुहूर्त में भगवान महाकालेश्वर चले जाते हैं, वहाँ पे भस्म आरती का वो करते हैं, तो उनकी उपस्थिति वहाँ लग जाती है। शयन के लिए ओंकारेश्वर आते हैं। तो वो आई तो उन्होंने पूछा पंडित जी से कि पंडित जी आप बताइए आप उदास क्यों हैं। बोले कि माता जी ने मेरे को पूछा था कि कौन जीतेंगे। तो प्रभु उन्होंने बताया कि प्रभु जीतेंगे, पर वो जीत गए और प्रभु हार गए। तो वो मेरे को श्राप देके चले गए। बोले हम जाते हैं अंदर, पूजा करके आते हैं, फिर आपको बताएंगे। तो उस कथा के अनुसार जब इंद्र जो भी आई थी पूजा करने अप्सराएं, उन्होंने बताया पंडित जी को, तो आपको 16 सोमवार का व्रत करना पड़ेगा। तो 16 सोमवार का उन्होंने व्रत किया वहाँ पे पंडित जी ने। तो 16 सोमवार का जो व्रत किया वहाँ पे, तब से ये 16 सोमवार की वो चालू हो गई है प्रथा कि जो भी 16 सोमवार का व्रत करता है उसकी मन इच्छा जो भी वरदान चाहिए वो पूर्ण होता है। ऐसा ही इसकी कथा है ओंकारेश्वर की। नर्मदे